हाय, हॅलो, नमस्कार. तर तुम्ही माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की आपण गावी छान अशा एन्व्हायरमेंटमध्ये झणझणीत असं भरीत बनवलं होतं. नाही पाहिलं असेल तर प्लीज माझा पहिला ब्लॉग पहा. आता आम्ही परत पुण्यात आलो आहे आणि आज आमचा बिर्याणीचा बेत ठरला आहे. तर बिर्याणीचं नाव काढताच तोंडाला कसं पाणी सुटतं ना. आमच्या घरात सर्वच नॉनव्हेज लवर आहेत आणि स्पेशली बिर्याणी म्हणजे मला खूप आवडते. आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी चव असणारी लांब सडक तांदूळ आणि रसरशीत चिकन. ही रेसिपी पाहिल्यानंतर बाहेरची बिर्याणी तुम्ही विसरून जाणार. चला तर मग सुरुवात करूया चिकनच्या रेसिपीला. आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात. इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते आहे. तर इथे मी सर्व साहित्य 1 किलो चिकन आणि 1 किलो बासमती राईस प्रमाणे घेत आहे. त्यानंतर 1 चमचा हळद टाकते. त्यानंतर आले लसूणची पेस्ट टाकून घेते. चिकन आणल्यानंतर स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्या, म्हणजे त्यामुळे त्याचा जो वास आहे तो त्याला राहणार नाही आणि खाताना तुम्हाला तो स्मेल जो आहे तो येणार नाही. तर या शिजल्यानंतर मी आले लसूणची पेस्ट टाकून घेते आणि त्यानंतर मी 1 चमचा लाल तिखट टाकते. लाल तिखट टाकल्यानंतर मी काही खडे मसाले काढून घेतले आहे. त्यात मी घेतले आहे थोडे धने घेतले आहे, मिरे, लवंग, इलायची, दालचिनीचे काही तुकडे आणि तमालपत्र असं मी एका डिशमध्ये काढून घेतलं आहे. आणि ह्या मिरच्या घेतल्या आहेत, या की बेडगी मिरची आहे आणि कश्मीरी मिरची आहे. याच्याने चव खूप छान येते. तर चला हे मसाले आपण थोडे भाजून घेऊयात आणि त्याचं मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे आणि अशा प्रकारे तयारी करून घेतली आहे. इथे थोडे कांदे बारीक असे उभे कापून घेतले आहेत. दही, काही मसाले बारीक केलेलं, मिक्सरमध्ये बारीक केलेले काही खडे मसाले, मिरच्या, आलं, थोडं तूप आणि हे मॅरिनेट करण्यासाठी घेतलेलं चिकन, टोमॅटो आणि राईस. हा बासमती राईस घेतलाय, हा जुना तांदूळ आहे खूप. चला ह्या मिरच्या मी पाण्यामध्ये भिजवून घेते. थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत टाकलेत मी आता. आणि आता मॅरिनेट करून घेऊयात. आता हा जो दळलेला मसाला होता मिक्सरमध्ये तो आपण अर्धा टाकून घेऊयात इथे आणि अर्धा राहू देऊया. अर्धा आपल्याला नंतर यूज करायचा आहे. आता अर्धा लिंबू पिळून घेते. त्याच्यानंतर दही टाकते. 1 बाउल दही टाकले मी 1 किलोला. त्यानंतर याला चांगलं मॅरिनेट करून घेऊयात. दही सर्व पीसला व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या. चला आता हे मॅरिनेट केलेलं चिकन 1 ते 2 तास बाजूला झाकून ठेवूयात, जेणेकरून मसाले चिकन मध्ये आतपर्यंत जातील. चला आता चिकन मॅरिनेट झालं आहे. मॅरिनेट झाल्यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊया. मॅरिनेट झालेलं हे चिकन आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. चला तर आता बरिस्ताकडे वळूयात. बरिस्ता म्हणजे तर काय, ते कुरकुरीत तळलेले कांदे. बिर्याणीची खरी चव येते या बरिस्त्यामुळे. कांदा पातळ चिरून तो सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचा. चला तर मग कांदे तळून घेऊयात. येथे मी अर्धा कांदा काढून ठेवत आहे आणि अर्धे कांदे तळून घेत आहे. तर का ते मी पुढे तुम्हाला सांगते. तेल टाकून घेतलं. चला तर इथे कांदे तळून घेऊयात. माझा पहिला ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. तो शूट करताना मी थोडी घाबरलेली होती, पण आजच्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या बोलण्यात नक्कीच थोडा बदल जाणवत असेल. पहिला ब्लॉग शूट करताना मला खूप दडपण आलं होतं. लोक काय म्हणतील, मी नीट करेल की नाही, सगळं नीट होईल ना, असे विचार येत होते. आणि त्यानंतर मी चुकांची भीती सोडली. मला समजलं की बोलताना थोडं अडखळलं तरी चालतं, ते नैसर्गिक असतं. तुमच्या पहिल्या ब्लॉगवरच्या कमेंट्स वाचून मला खूप प्रोत्साहन मिळालं आणि वाटलं की मी हे नक्कीच करू शकते. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा आत्मविश्वास कमी पडतोय, तर फक्त एकच गोष्ट करा, सुरुवात करा. पहिला प्रयत्न परिपूर्ण नसला तरी चालेल, पण त्यातून जे तुम्ही शिकता तेच तुम्हाला तुमच्या दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी करतं. आणि इथे जे आपण 3-4 टोमॅटो होते ते आपण कट करून घेऊया. इथे मी जे कटिंगसाठी यूज केलं आहे ते म्हणजे खूप जुनं पोळपट आहे. मी नव घेतल्यानंतर ते टाकून न देता त्याचं कटिंग बोर्ड म्हणून उपयोग करते. प्लास्टिक यूज करण्यापेक्षा वुडनचे यूज केलेलं नेहमी चांगलं. आपण अनेकदा योग्य मुहूर्ताची वाट बघत असतो, पण खरं तर ज्या क्षणी आपण मनापासून प्रयत्न करतो तो खरा मुहूर्त असतो. सुरुवात करणं नेहमीच कठीण असतं, पण लक्षात ठेवा, शून्यातून सुरुवात करण्यात एक वेगळीच ताकद असते. कारण तिथे गमावण्यासाठी काहीच नसतं आणि मिळवण्यासाठी संपूर्ण जग असतं.
मोठ्या प्रवासाची सुरुवात एका लहान पावलांनी होते. ते पाऊल कदाचित डगमगले तरी चालेल, पण ते पुढे पडणं महत्वाचं आहे. मी असं कुठेतरी ऐकलं, सुरुवात परिपूर्ण असावी असं नाही, पण ती प्रामाणिक असावी. केवळ विचार करून स्वप्न पूर्ण होत नसतात, त्याला कृतीची जोड द्यावी लागते. म्हणून प्रवासाची सुरुवात करा, मार्ग आपोआप मिळत जातो. तर इथे बिर्याणीसाठी कांदे ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहेत. आणि हे कांदे कापताना खूप बारीक असे कापायचे आहेत. जाड कापले तरी लवकर तळले जात नाही. कांदे इथे तळल्यानंतर असे मोकळे पसरून घ्यायचे आहेत, म्हणजे ते नरम होत नाही, ते कुरकुरीत राहतात. आता इथे जे मी अर्धे कांदे काढून ठेवले होते ते आपण तेलात फक्त फ्राय करून घेऊया. ब्राऊन करायचे नाही, फक्त गुलाबी असे तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर भिजवलेल्या मिरच्या मी ग्राइंड करून घेतल्या आहे मिक्सरमध्ये. त्यात हे कांदे टाकून मी ग्राइंड करून घेतो. चला तर बिर्याणीचा मसाला तयार करून घेऊया. एकाकडे तेल गरम करून घ्यायचे आहे. इथे मी तेच कांदे तळण्याचे तेल वापरत आहे. मोहरी जिऱ्याची फोडणी देते आणि त्यात ग्राइंड केलेले गुलाबी झालेले कांदे आणि मिरच्या टाकून घेते. त्यानंतर इथे टोमॅटो चिरले होते, ते चॉपरच्या साहाय्याने अजून बारीक करून घेते, म्हणजे ते लवकर शिजतील. इथे ते टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो थोडे शिजवून घेऊयात. त्यानंतर इथे मी काही मसाले काढून घेतले आहेत. इथे मी काही वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घेतले आहेत. इथे मी सुहानाचा चिकन आणि बिर्याणी मसाला यूज केला आहे. घरचे काही 2 मसाले आहेत, काही खडा मसाला आहे आणि हळद आणि चटणी घेतली आहे, ती आपण इथे टाकून घेऊयात आणि याला चांगलं शिजवून घेऊयात. आता त्यात मॅरिनेट केलेले चिकन टाकूयात. चिकन स्वतःच्या पाण्यात आणि दह्याच्या मिश्रणात शिजवून घेऊया. इथे थोडंच पाणी घालत आहे ग्रेव्हीसाठी. मिक्स करून घेऊयात. चिकन पूर्णपणे कोरडं होऊ द्यायचं नाही आहे, त्यात थोडी ग्रेव्ही राहू द्यायची. त्यानंतर आपण याला थोडा वेळ झाकून ठेवू. त्यानंतर मी 1 किलो बासमती राईस घेतला आहे. त्याला मी चांगलं 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते. धुतल्यानंतर हा बासमती राईस 20 ते 25 मिनिटे आपण भिजवून घेऊयात. तांदूळ भिजल्यानंतर आपण एका कढईत तांदूळ शिजवून घेऊयात. त्यात मी थोडं तूप घातलं आहे, तुम्ही तेलही घालू शकता. त्यानंतर त्यात मी तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरे, विलायची हे सर्व प्रकारचे खडे मसाले टाकून घेते आहे आणि पाणी टाकून घेते. इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे. एका साईडला चिकन आपले शिजले आहे. कसलं भन्नाट दिसतंय चिकन. त्यानंतर आपण याला झाकून देऊयात परत आणि इकडे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भिजवलेला बासमती तांदूळ टाकून घेऊयात. तांदूळ 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ पूर्ण मऊ होऊ देऊ नका. त्यानंतर यावर झाकण ठेवून याला शिजवून घेऊयात. यानंतर तांदूळ शिजल्यानंतर मी चाळणीत तांदूळ काढून घेते. त्यानंतर जे काही थोडंफार पाणी त्यात उरलेलं असेल ते निघून जाईल.
त्यानंतर मी यावर थोडं थंड पाणी टाकते, म्हणजे तांदूळ चिकट होणार नाही. इथे मी आधी गॅसवर तवा ठेवला आहे, त्यानंतर पातेले ठेवले आहे, कारण ह्या पातेल्याची बूड पातळ आहे. तर तुमच्याही पातेल्याची बूड जर खाली पातळ असेल आणि बिर्याणी जर खाली लागत असेल तर ही आयडिया तुम्ही इथे यूज करू शकतात. त्यानंतर मी इथे भाताची पातळ लेअर लावून घेतली आहे. भाताची पातळ लेअर लावल्यानंतर आता इथे बिर्याणी मसाल्याची एक लेअर लावून घेते. बिर्याणी मसाल्याची लेअर लावल्यानंतर परत एक भाताची लेअर लावते. त्यानंतर त्यावर तळलेले कांदे टाकते. त्यानंतर परत भाताची आणि कांद्याची अजून एक लेअर लावून घेते. तर आपण इथे घरी बनवलेल्या बिर्याणीला कलर यूज नाही करत आहोत. तर मी त्याआधी जेव्हा बिर्याणी मसाला करून घेत होती तेव्हा त्याचं थोडं तेल काढून घेतलं होतं, ते मी इथे यूज करत आहे. आहे का नाही भन्नाट आयडिया? याने कलर यूज न करता हॉटेलच्या बिर्याणीचा फील येतो. त्या लेअर लावल्यानंतर त्यावर थोडं साजूक तूप घालून घेते. पातेल्याचे तोंड घट्ट झाकणाने किंवा पिठाच्या साह्याने बंद करा, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही. पहिली 5 मिनिटे मध्यम आचेवर आणि नंतर 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर बिर्याणीला दम द्या. बिर्याणी शिजते तोपर्यंत रायत्याची तयारी करून घेऊयात. बिर्याणीची चव वाढवण्यासाठी दह्याचा रायता हा उत्तम पर्याय आहे. रायता बनवण्यासाठी मी इथे जे काही माझ्याकडे अवेलेबल आहे, कांदा, टोमॅटो, बीट, ते मी इथे कट करून घेते. बिर्याणीसाठी नेहमी लांब दाण्याचा जुना बासमती तांदूळ वापरायचा. थेट आचेवर बिर्याणी ठेवण्याऐवजी तवा वापरल्याने ती खाली लागत नाही. आणि जर तुम्हाला व्हेज बिर्याणी बनवायची असेल तर चिकनच्या जागी पनीर, फ्लॉवर आणि गाजर, मटर हे वापरा. त्यानंतर कट केलेले कांदा, टोमॅटो आणि बीट हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेते. मिक्स करून त्यात मी काळे मीठ घालते, जिरेपूड आणि आपले साधे मीठ घालते. त्यानंतर थोडीशी साखर टाकून घेते. त्यानंतर हे फेटलेलं दही आहे ते मी टाकून घेते. मिक्स करून घेऊयात. आता हा रायता मी 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवते, कारण थंड रायता जास्त चविष्ट लागतो. तर तयार आहे आपली गरमागरम हॉटेलसारखी सोपी बिर्याणी. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तिचा आस्वाद आपल्या मित्रमैत्रिणींसोबत घ्या. चला तर मग ही गरमागरम बिर्याणी आणि थंड रायता आपण सर्व करून घेऊयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हॅप्पी राहा आणि निसर्गाचा आनंद घेत राहा.